उरण ईश्वरपूरमध्ये स्वतंत्र मांस बाजारपेठ उभारण्याची मागणी। शहरातील निवासी व वर्दळीच्या भागांसह मंदिर परिसरालगत सुरू असलेल्या चिकन व मटण विक्री केंद्रांचे नियमन करून स्वतंत्र स्वच्छता मानकांनुसार मांस बाजारपेठ उभारावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। आता जी बाजारपेठ आहे त्यामध्ये सुविधांचा अभाव असल्यामुळे मांस विक्रेते शहरी भागात जागा मिळेल तिथे दुकान थाटत आहेत। याबाबत गजानन पाटील, दिग्विजय उरणे, राजमाने, राजेंद्र पाटील, जितेंद्र ढब्बू, विकास पाटील, आकाश पाटील, अभिजित गुरव व गोरख फल्ले यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले। काही ठिकाणी दुकानांच्या परिसरातच कत्तल होत असल्यानं रक्त, पिसे, हाडे व प्राणीजन्य कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छता निर्माण होत आहे। त्यामुळे नागरिक व भाविकांना त्रास होत असल्याचं त्यांनी नमूद केले। शहरातील सर्व मांस विक्री केंद्रांचं सर्वेक्षण करून परवाने व अन्न सुरक्षा नोंदणी तपासावी, अनधिकृत कत्तल तातडीनं बंद करावी आणि आवश्यक असल्यास अधिकृत कत्तलखाना निश्चित करून सर्व विक्रेत्यांना तेथे स्थलांतरित करावे अशी मागणी करण्यात आली आहे। उरण ईश्वरपूर शहरातील हे जुने मटन मार्केट गेली 35-30 वर्षापासूनचे हे मटन मार्केट आहे। शहरात एकच मटन मार्केट आहे आणि ह्या मटन मार्केटमध्ये इथे असणारे जे काही व्यावसायिक होते हे व्यावसायिक आता इथे थांबणं झालेत, कारण ह्या असणारे इमारतीची पडझड होऊन या ठिकाणी दुरावस्था या इमारतीची मटन मार्केटची झालेली आहे। अस्वच्छता आणि दुर्गंधी या मटन मार्केटमध्ये आपल्याला दिसून येते। त्यामुळे येथे असणारे सर्व व्यापारी हे सगळे हे मटन मार्केट सोडून निवासी भागामध्ये, शहरामध्ये बाजारपेठात, मंदिराच्या ठिकाणी आसपास किंवा शाळेच्या ठिकाणी आसपास व्यवसाय सुरू करू लागलेत आणि त्यामुळे शहरामध्ये अस्वच्छता, दुर्गंधी, आरोग्यविषयक तक्रारी वाढू लागलेल्या आहेत। भटके कुत्र्यांची संख्या वाढू लागलेली आहे। आज शहरामध्ये जर स्वच्छता किंवा आरोग्यविषयाचं बघितलं तर मटनचे शॉपी किंवा जे मटन तिथं विकलं जातं ते बघितला परिसर तर तो निवासी परिसर आपल्याला दिसून येतोय आणि त्या परिसरामध्ये असंख्य असणाऱ्या दुर्गंधीमुळं बऱ्याच वेळा निधी आली म्हणून सांगितलं, पण हे मटन मार्केट आहे त्या दुरावस्थेमध्ये आहे। आम्हाला या मटन मार्केट जे आहे गावातील, शहरातील, हे नगरपालिका प्रशासन, महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार किंवा अन्न प्रशासन विभागाच्या नियमानुसार हे मटन मार्केट त्वरित उभा राहावं यासाठी आम्ही आज शहराच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे आणि शहरातील असणारे जे काही व्यवसाय सुरू केलेले आहेत, मटन मार्केट असेल, बॉयलर चिकन जे शॉपी असतील, दुकानं असतील, ते बंद करून किंवा प्रायव्हेट जर त्यांना पाहिजे असेल तर ते नियमानुसार, मुख्याधिकारी यांच्याकडून नियमानुसार त्याची व्यवसाय करण्यासाठी जे काही प्रमाणपत्र, परवानगी आहेत ते घेऊन ते व्यवसाय त्या ठिकाणी सुरू करावा। अन्यथा आम्ही सर्व शहरवासियांच्या वतीनं या उरण ईश्वरपूर नगर परिषदेवर 30 दिवसानंतर मोठे एक जन आंदोलन लोकशाही मार्गाने आम्ही उभा करणार आहोत।